अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। एनसीपी तटकरेंचा वेगळा गट आहे, रोहित पवारांनी हा दावा केलेला आहे। अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातील किती प्रमुख नेते दादांची बाजू घेतात असा सवालही रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केलाय। तटकरेंवर पत्ते फेकल्यावर मारहाण होते असंही रोहित पवारांनी म्हटलंय। दादा का करत नाही कारवाई? दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे, त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे का बरं चालत? प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे, पण मंत्र्यांवरती नाही आहे। आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं। पक्षामध्ये कोकणातले एक नेते, ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं करतात। कोकणात तर एकच नेते सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत। तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का? तुम्ही हा राजकीय आरोप करता की नाही, तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत अजित पवारांच्या। त्या बघा, साधं सांगतो, अजितदादांवर जेव्हा केव्हा ॲलिगेशन झाले, नाही तर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, तर किती अजितदादा पक्षाचे नेते, जे प्रमुख नेते आहेत, अजितदादांची बाजू किती वेळा घेतली। पण तटकरेंच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही तर तटकरेंवर पत्ते टाकले तर कसं मारहाणी करतात तुम्ही? म्हणजे अजितदादा हे मोठे नेते आहेत, अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत, पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपल्याला दिसतं। तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा, म्हणजे ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही। पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं, ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात, पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात। ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कोणीतरी दुसरं आहे, आणि हे जे नेते आहेत, तटकरे साहेब, मी सांगतो तुम्हाला 29ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील असंही होऊ शकतं।